बेनिक्रे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुण आक्रमक, चौकशीची मागणी, ग्रामसभा न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा. बेनिक्रे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गेल्या अनेक दिवसांपासून गावातील तरुणांकडून विविध मुद्द्यांवर चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत 30 जुलै रोजी आवश्यक माहिती देण्यात येईल असे लेखी देण्यात आले होते. मात्र संबंधित ग्रामसेवक वैद्यकीय रजेवर असल्याचे कारण देत ही माहिती अद्यापही मिळालेली नाही. यावेळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत तरुणांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा यांची भेट घेऊन आमच्या कारभाराची चौकशी करावी, आमचा कारभार पारदर्शक आहे असे निवेदन दिल्याचा उल्लेख करत तरुणांनी त्यावरही टीका केली. स्वतःच्या कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणारी ही कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. याशिवाय ग्रामसेवक रजेवर गेल्यानंतर अनेक दिवस ग्रामपंचायतीचे कार्यालय बंद असल्याचा आरोपही करण्यात आला. या काळात पर्यायी प्रशासकीय व्यवस्था किंवा कारभार कोणाकडेही सोपवण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचं तरुणांनी सांगितलं. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी नियोजित ग्रामसभा झाली नाही किंवा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत समाधानकारक माहिती देण्यात आली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थ व तरुणांनी दिला आहे. मी आल्यानंतर मॅडमांनी आम्हाला सांगितलेलं की ग्रामसभा ही 5 तारखेला होईल. 5 तारखेच्या अगोदर 7 दिवस गावात दौंडी सांगून आणि नोटीस लावून याची पूर्तता करू असं सांगितलेलं आहे. तर अजून कोणत्याही प्रकारची नोटीस गावात लागलेली नाही. त्याबद्दल आम्ही विचारायला आले असता ग्रामपंचायत बंद आहे, मॅडम रजेवर आहेत आणि आम्ही त्यानंतर BDO सरांच्याकडे जाऊन त्यांना सुद्धा पत्र दिलं आहे की याच्यावर काय ते हे करा. आणि गावात गेली 5 वर्ष ग्रामसभा झालेली नाही ही त्यांची पोच आहे. आम्हाला त्यांनी 5 तारखेला घेतो असं सांगितलेलं आहे. 30 तारखेला माहिती देतो लेखाजोखा सगळं असं सांगितलेलं. त्यानंतर आम्ही तर आलेलो तेव्हा आम्हाला इथं कोणीही दाद देणं झाले आणि आता याच्यावर आम्ही निर्णय घेतलेला आहे की गावात जर ग्रामसभा 5 तारखेला झाली नाही, कारण आम्हाला सदस्य असून दे किंवा मॅडम असून द्या त्यांनी सांगितलेलं सर्व ग्रामस्थांच्यासमोर सांगितलेलं की आम्ही 5 ऑगस्टला ग्रामसभा ही घेऊ. जर 5 ऑगस्टला ग्रामसभा झाली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून 6 ऑगस्टला साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय इथे घेत आहोत. बेनिक्रे ग्रामपंचायत ही देशातली आणि महाराष्ट्र राज्यातली अशी पहिली ग्रामपंचायत आहे जी ग्रामपंचायत स्वतःच्या कामाचा तपशील स्वतः मागत आहे. गेल्या 5 वर्षात जी काही कामं झाली आहेत त्या कामाचा तपशील मागण्यासाठी जिल्हा परिषदला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि सरपंच यांनीच निवेदन दिले. अशी पहिली ग्रामपंचायत असेल जी स्वतःच्या कामाची काय पूर्तता झाली ही स्वतः चौकशी लावत आहे. तर 5 वर्षात संचालक आपलं सदस्य बॉडी आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांनी केलं काय हा फार मोठा प्रश्न आहे आणि आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. वेळोवेळी आम्ही दरवेळी इथे येतोय, आम्हाला दरवेळी वेगळी कारणं देऊन टोलाटोलीची उत्तरं दिली जातात आणि आम्हाला पुढच्या तारखा सांगितल्या जातात. आम्हाला वेळेत कुठल्याही गोष्टीचं काय समर्पित उत्तर दिलं जात नाही आहे. त्यासाठी आम्हाला आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही 6 तारखेला उपोषणाला बसतोय जर 5 तारखेला ग्रामसभा झाली नाही तर. आम्हाला जर ग्रामसभा झाली नाही आम्हाला प्रत्येक वेळी पुढचं उत्तर देत आहेत, पुढची तारीख देत आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रशासन आम्हाला जे ग्रामस्थ युवा पिढी आहे आम्ही जो विचारला जात याला एक कचऱ्याच्या टोपलीत समजत आहेत, कचऱ्याच्या टोपलीत टाकल्यासारखं करत आहेत, काहीच उत्तर देत नाहीत. त्यामुळे आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे. याच्यावर आम्ही 5 तारखेला ग्रामसभा नाही झाली तर 6 तारखेला काय तो निर्णय घेऊ, उपोषणाला बसूच. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखुळ मलाई पनीर.